कड़ाके की ठंड के कारण जिले में विभिन्न प्रकार की बीमारियां और महामारियां फैलने की संभावना है। जिला परिषद के जिला स्वास्थ्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर ने नागरिकों को दिशा निर्देश दिए। अक्टूबर की गर्मी के बाद अब सर्दी का मौसम शुरू हो गया है और कड़ाके की ठंड के कारण कई तरह की शारीरिक बीमारियां और रोग होने लगे हैं। आइए देखें कि जिला स्वास्थ्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर ने नागरिकों को इस संबंध में क्या सलाह दी है। सर्दी से सावधान रहें। जिले में ठंड के कारण कई तरह की बीमारियां फैलने लगी हैं। बदन दर्द, सिर दर्द और ठंड से होने वाली बीमारियां होने लगी हैं और जिला परिषद के स्वास्थ्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर ने नागरिकों से तुरंत स्वास्थ्य केंद्र पर सभी जांचें करवाने की अपील की है। सध्या आपल्या जिल्ह्यामध्ये म्हणजे 17 तारखेपासून 17 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीमध्ये 15 दिवसांच्या कालावधीमध्ये आपण कुष्ठरोग शोध मोहीम सुरू केलेली आहे। याच्यामध्ये आपण ग्रामीण भागामध्ये संपूर्ण ग्रामीण भाग आणि शहरी भागामध्ये काही जो वल्नरेबल एरिया आहे किंवा स्लम एरिया आहे अशा ठिकाणी आपण घरोघरी जाऊन सर्व जे रहिवासी आहेत त्यांची तपासणी करतो। त्यांच्या अंगावर कोणत्याही प्रकारचा चट्टा असेल तर त्या चट्ट्याची तपासणी केली जाते आणि जर संशय वाटला की हे कुष्ठरोगाची चट्टा आहे तर अशांना जवळच्या सरकारी दवाखान्यामध्ये पाठवून त्याचं निदान केलं जाणार आहे आणि त्याच्यावर उपचार केले जाणार आहेत। याचा मूळ उद्देश असा आहे की आपल्याला 2027 पर्यंत कुष्ठरोग मुक्त आपलं महाराष्ट्र करायचं आहे। कुष्ठरोग मुक्त भारत करण्याचा आपला संकल्प आहे। तर त्याचाच एक भाग म्हणून आपण ही मोहीम घेतो आहोत जेणेकरून जास्तीत जास्त जे कुष्ठरुग्ण आहेत त्यांना उपचाराखाली आणावं त्याच्यामुळे समाजामध्ये कुष्ठरोगाचा समूह नायनाट होईल आणि दुसऱ्यांना कुष्ठरोग होणार नाही। सर सध्या ऑक्टोबर हिट नंतर थंडीला सुरुवात झालेली आहे आणि सध्या कोणकोणते साथ रोग वगैरे काही प्रिकॉशन काही सूचना आहेत? सध्या थंडीची साथ आलेली आहे त्यामुळे जे कॉमन आहेत की व्हायरल इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त आहे आणि जे कॉमन कोल्ड आहे सर्दी ताप खोकला असे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे किंवा कोणतेही वातावरण जेव्हा बदलतं त्यावेळेस हे आजारांचं प्रमाण वाढतं कारण व्हायरस एकतर म्युटेट होतात किंवा त्यांचं जे आहे प्रोडक्शन वाढतं। त्यामुळे ह्या आजारापासून संरक्षण होण्यासाठी लोकांनी वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच ज्या गर्दीच्या भागामध्ये जाणं टाळायचं आहे, हातांची स्वच्छता करायची आहे आणि जर काही सर्दी खोकला अशी लक्षणे असतील तर मास्क वापरायचा आहे जेणेकरून तो आजार आहे तो इतरांमध्ये पसरणार नाही। साधारणतः दवाखान्यात सध्या डोकेदुखी अंगदुखी आणि तापाचं लक्षणं दिसायला सुरुवात झालेली आहे काळामध्ये प्रिकॉशन काय? व्हायरल फीवर आहे त्यामुळे जर असा काही कोणाला त्रास होत असेल तर जवळच्या सरकारी रुग्णालयामध्ये त्यांनी दाखवायचं आहे। आवश्यक त्या तपासण्या करून घ्यायच्या आहेत आणि आवश्यक तो उपचार घ्यायचा आहे। कोणत्याही प्रकारचं जे दुखणं आहे त्या अंगावर काढायचं नाहीये त्यांनी आणि गर्दीच्या ठिकाणी जाणं शक्यतो टाळायचं आहे। सर